नमस्कार, मी अनुराग सुतकर. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मराठी भाषा ज्यांनी कोळून पेली आणि विधानसभेत ज्याचे पडसाद उमटत होते असे माजी आमदार लक्ष्मणराव ढोबळे माझ्यासोबत आहेत. आपण जाणून घेणार आहोत की त्यांचं सध्याचं जीवनमान कसं आहे आणि सध्याचे त्यांच्या सवयी काय आहेत. सर नमस्कार, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. काय सांगाल सर? नमस्कार. माजी आमदार म्हणून काम करताना ही माजी आमदाराची उपाधी बिनमुठीची तलवार असते. तर आमदार हे हक्काचं पद असून माजी आमदार इतर हक्कात येत असतो. त्यामुळं त्याच्यावर मर्यादा येत असल्या तरी अनुभवाच्या शिदोरीवर वयाच्या 70 नंतर वाचणे, लिहिणे, पोहणे, खेळणे या गोष्टीवर ज्येष्ठ नागरिक म्हणून अधिक भर दिलेला असतो. असं करताना, असं वागताना कधी कधी जुनी सवय म्हणून मी तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या शाळेच्या वर्गावरही जातो. मला करमतं. शिकवताना जुन्या आठवणीचा आनंद मिळतो आणि सातत्यानं चांगुलपण जपताना, जुनी माणसांच्या मैत्रीची नाती जपताना जे जे समाजात चांगलं दिसलं, सात्विक दिसलं, त्या मूल्यांची जपणूक करीत, लोकांना सांगत, चांगलं काम, त्याचं कौतुक करीत, तरुणाईच्या पंखाला उभारी देत जगणे हाच आता माजी आमदार म्हणून आम्हा सगळ्यांचा छंद झालेला आहे. सर सध्याचं एकंदरीत पाहता तुमचा जीवनक्रम कसा आहे सर? सकाळी उठल्यापासून काय करता? साधारण सकाळी 6 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत या सर्व छंदाची जोपासना होते. फिरणे असो, वाचणे असो, काही थोडं बहुत सुचलेलं लिहिणे असो, या गोष्टी यामध्ये होत असतात. साधारण राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी 80-90 वेगवेगळ्या फॅकल्टीज शिक्षण घेणाऱ्या देणाऱ्या संस्था आहेत. अशा संस्थांना मार्गदर्शन करणं, मुख्याध्यापकानं केलेल्या चांगल्या कामाची शाबासकी देणं, चुकलं असेल तर थोडंसं रागावून, काळाप्रमाणे बदलला नाहीस तर भुईसपाट होशील, आई म्हणून दिलेली भाकरी संपुष्टात येईल, चांगला वाग, कष्ट कर, ज्ञान हेच ज्ञानाचं प्रमाणपत्र आहे, ज्ञान हाच ज्ञानाचा गुरु आहे. अशा परिस्थितीत कष्ट करत गेलास तर आयुष्याचं कल्याण होईल, भविष्यातल्या लेकरा बाळांची शिदोरी निर्माण होईल. कुणाला तरी पूज्य मानून, नतमस्तक होऊन, नम्रता दाखवीत घोडदौड केलीस तर आयुष्यात यशाचा पासवर्ड मिळवायला सुलभ जाईल. सर तुम्ही आता सांगितलं की वाचनाची, पोहण्याची आवड आहे. सध्या काय वाचताय सर? काय म्हणजे? साधारण चर्वेत नावाचे एक राम नाईक साहेबांचं अतिशय देखणं पुस्तक आहे. त्याचबरोबर पाणियावरी मखरी या नावाचं पुस्तक आहे. मी कसा झालो पासून अनेक मान्यवर अशा लोकांची चरित्र, बाबासाहेबांचं धनंजय कीरनी लिहिलेलं चरित्र, या गोष्टी मनापासून वाचत असतो. त्याचबरोबर
श्रीमान योगीसारखं रणजित देसाईंच्या पुस्तकाबद्दलचा एक आदर नेहमीच मी व्यक्त करीत असतो. सध्या कविता वगैरे कोणत्या लिहिताय सर? मी वाचतो. श्रीमान योगीच्या पहिल्या पानावर पुतळाबाईबद्दल कादंबरी अर्पण करताना रणजित देसाई म्हणतात, पायाजवळ जडलेली नजर सुटू नये म्हणून राजांचे जोडे उराशी कवटावून सती गेल्या त्या सकल श्रीमंत राणी पुतळाबाईच्या चरणावर ही कादंबरी अर्पण. अशा पद्धतीचे टोकदार, पाण्याला आग लावणारे, काळजाला काळीच बोलणारे, हृदयाचं अंतःकरण दुसऱ्या हृदयाला समजावून सांगणारे ही भाषा असो, अगर भावार्थ दीपिकेची, माऊलीची, पसायदानाची भाषा असो, तुकारामाची गाथा असो, एकनाथाचं भारुड असो, एकाच पद्धतीनं या सगळ्या पुस्तकाच्या गारड्यामध्ये मी रमतो, मला समाधान वाटतं. अशाच वेळी राजकारणातला, वर्गातला, गल्लीतला, गावातला शहाणा माणूस भेटायला आला तर आम्ही सगळेजण बसून नाश्ता करतो, चहा घेतो आणि बदललेल्या परिस्थितीबद्दल आम्ही बोलतो. संजू राऊत सारखा एक थोर विचार गटारीबद्दल, डुकराबद्दल, शेंडाबद्दल, शेपूट घालणाऱ्याबद्दल जेव्हा नापसंती व्यक्त करतो, पत्राचा गृहनिर्माणमध्ये अडकलेला महात्मा ज्या वेळेला राष्ट्राला उद्देशून बोलतो आणि मोदीसारख्या संताला शिव्या देण्याचं काम करतो, हे असं का घडतं याच्यावर आम्ही सगळे ज्येष्ठ नागरिक एकत्र बसून चिंतन करतो. सर, एकंदरीत पाहता तुम्ही सोलापूरचे पालकमंत्री होता. आता सोलापूरच्या मागील 2 पालकमंत्र्यांचं आपण पाहिलं की ज्या दत्तामामा भरणे असतील किंवा कोणीही असतील, एक सोलापुरात काय बदल अपेक्षित आहे सर तुम्हाला? एक पालकमंत्री म्हणून किंवा सोलापूरचा एक नागरिक म्हणून तुम्हाला काय बदल अपेक्षित आहे सोलापूर? नितीनजी गडकरी सारख्या व्हिजन असलेल्या नेते 650 कोटी सोलापूर शहरातल्या अंतर्गत रस्त्यासाठी दिले. 2 वर्षे 4 वर्षे निघून गेले, पण त्याचं व्याज कुणाच्या खात्यावर जमा होत आहे मलाही अद्याप सापडले. याच परिस्थितीमध्ये आज कोट्यावधी रुपये या शहराला मिळाले असताना ते लोकांसाठी खर्च करायला हवे, तसं घडत नाही. 9 वर्ष अर्थसंकल्प मांडायला संधी मिळाल्यावर गेली 18 वर्ष आपलं या बोरामणी विमानतळाबद्दल 1000 एकर जमीन मित्रपरिवाराने घेतलेली आहे. मंद प्रकाशातल्या ग्लासाला रिकामं करत ठरल्यावर सगळ्यांची जमीन घेतलेली आहे आणि आज एवढी मोठी संपत्ती गुंतवून झाल्यानंतर त्याचं पुढं काहीच घडत नाही, विमानतळही होत नाही आणि गुंतवलेल्या संपत्तीचा काही वापर किंवा काही पैसे रिटर्न मिळण्याबद्दलची गोष्ट घडत नाही. सोलापुरात विमानतळ व्हावं वाटतं का? त्याबद्दल तुमची भूमिका काय? एक चांगल्या 8 दिशांनी सोलापूरला जोडणाऱ्या महामार्गाचं नियोजन पूर्ण होऊन 2 वर्ष झाली आहेत. रेल्वे रुळाच्या बाबतीत 2 रेल्वे मार्ग सोलापूरला जोडलेले आहेत. आणखी 4 रेल्वे मार्ग सर्वे झालेले पूर्णत्वाला जाण्याच्या दृष्टीने चर्चा, तयारी सुरू आहे. परंतु त्याबरोबर या शहराला जर विमानतळानं जोडले, उद्योजक सकाळी येऊन संध्याकाळी काम उरकून परत जाण्याची सोय झाली तर मोठे उद्योजक या ठिकाणी येऊ शकतात. असे उद्योजक आणताना, पाण्याची योजना आणताना, रस्त्याबद्दल बोलताना त्याचं टोळ माझ्या नातवालाच मिळालं पाहिजे असं म्हणून चालत नाही. माझ्या कुटुंबातच हे टोळ आली पाहिजे, टोळचा ठेका आला पाहिजे. म्हटलं की घरात विकासात टोळ घुसतं.
आणि काम बाजूला राहतं. नक्कीच सर, घराणेशाही ही राजकीय व्यवस्थेला एक पारदर्शकपणा न दाखवणारी, एक गालबोट लावणारी एक परिस्थिती आपण सर्वच राज्यात पाहतोय. सर, पुढचा प्रश्न असा की तुम्हाला एक सांस्कृतिक आणि दलित चळवळीचा एक फार मोठा अभ्यास असेल. येणाऱ्या भविष्यात दलित चळवळीचं किंवा सांस्कृतिक चळवळीत तुम्ही काय सांगू इच्छिता की कशा प्रकारे त्यांना मार्गदर्शन करता, दलित चळवळीत किंवा सांस्कृतिक चळवळीत काम करू इच्छिता? स्वातंत्र्याच्या नंतर गेल्या 75 वर्षात एक विकासाचा मायक्रो ऑब्झर्वेशनचा जर आढावा घेतला तर एकंदरीत एक विशिष्ट असा महाराष्ट्र राज्यात मोठा वर्ग आहे की तो वर्ग सतत सरकारी तिजोरी भोवताली फिरत असतो. या लुबाडणाऱ्या नेत्यांचा, या लुबाडणाऱ्या दलालांचा एक म्होरक्या असतो, नेता असतो. तुम्ही इकडं कोणतंही पाप केलं तर मी सांभाळून घेतो अशी हमी दिलेली असते. आणि तेवढ्या जोरावर साखर संघात असो, शिखर बँकेत असो, फेडरेशनमध्ये असो, अनेक पक्षाचे चोर एकत्र करून त्याची क्रिकेटची टीम बनवून मॅच जिंकण्याबद्दलचं गणित असतं. या सगळ्या शेवाळलेल्या राजकारणाला एक व्यवस्थित असं लुबाडणारा पोलादी हात असतो आणि तो हात सर्व थरावर काम करत असतो. त्यामुळं त्याला कुठलेही धरबंद असत नसतात, त्याला कुठलेही नियम असत नसतात, त्याला कोणताही सात्विकपणाचा कवर घालण्याचा विषय नसतो. फक्त मी, माझी संपत्ती, मी सांभाळलेली जमा केलेली लक्ष्मी, तिला धक्का लागता कामा नये अशाच प्रकारचं सूत्र घेऊन ही माणसं आघाडी करत असतात, राजकारण करत असतात. MIM सारख्या पक्षाला देखील जवळ करत असतात. हे सगळं करताना उद्याच्याला एखादं सरकारनं निर्णय घेतला आणि महिला आरक्षण आलं तर महिला आरक्षणामध्ये देखील मी कसा योग्य आहे म्हणून स्वतः लुगडं नेसून मी महिला आरक्षणात येऊ शकतो असं सांगायचं देखील धाडस करते. एवढे मोठे महाभाग ह्या सगळ्या सत्तेला मॅच होण्याची सवय झालेली पांढऱ्या कपड्यातली गिधाडं इतकी सरावलेली आहे की ती सतत लक्ष ठेवून असतात आणि जिथं बलिदान मिळतो तिथं सगळे जर आपण सगळे भाऊ वाटून वाटून मिळून खाऊ असं सांगत असतात. आणि पुन्हा दलितांच्या स्टेजवर गेल्यावर जय भीम म्हणायला विसरत नाही. शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायलाही लाजत नाही. नाव घेत राहायचं, झुलवत राहायचं. मोठ्या आकड्यातले घोषणा, देणग्या जाहीर करायच्या, पुन्हा त्यांच्याकडे निवडणुकीपर्यंत फिरकायचं नाही. हा राजकीय गिधाडांचा आवडता छंद असतो. मी सांगतो ते करतो असे सांगणारे पुढारी किती. माझ्या मुलाच्या समोर उभा राहणारा उमेदवार हा पुढच्या पक्षानं देखील तो कोणत्या का विचाराचा असेल पण तो कमकुवत उमेदवार त्यांनी दिला पाहिजे. मी तुझ्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष करतो अशी गणित मांडताना ज्यांना लाज वाटत नाही, शरम वाटत नाही, असे निर्डावलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जागतिक चोर व्यासपीठावरून बोलत असतात त्यावेळेला त्यांच्या साऱ्या विचाराची कीव वाटते. एकंदरीत सर पाहता की आता जर राजकीय संधी मिळाली किंवा राजकीय संधीच्या बाबतीत तुमचं काय